Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. जालना लोकसभेचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचं ऑक्शन झालेलं आहे. आता ऑक्शन झाल्यानंतर रावसाहेब दानवे जे आहेत ते आता मतदानासाठी बाहेर पडणार आहेत. काय सांगाल? ऑक्शन झालेलं आहे, देवपूजा झाली, आता मतदानासाठी बाहेर पडत आहे. 7 वाजता मतदान सुरू होत आहे आणि जवळपास या देशातले सर्व मतदार मतदानासाठी सज्ज आहे. मी आता माझ्या कुटुंबासह मतदानाला जातो, मतदान करतो. गेले दीड महिना आम्ही प्रचारामध्ये लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे आणि मला स्वतःला खात्री आहे की मागच्या वेळेस मी 3.5 लाख मतांनी जिंकलो, यावर्षी 4 लाख मतांनी. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार V-Guard एयर कूलर का चमत्कार. काय मतदाराकडून अपेक्षा आहेत, काय सांगा? मतदाराकडून अपेक्षा काय? मतदारांनी आम्हाला या निवडणुकीमध्ये विजयी करावं आणि या देशाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना करावं ही आमची अपेक्षा आहे. विरोधाकडून दावा केला जातो की 35 जागावरती आम्ही या 35 जागा आम्ही आमच्या ताब्यात घेऊ, असं विरोधक बोलतात. विरोधक काय म्हणते? आम्ही 5 जागा जिंकतो. त्यांचा तसं बोलल्याशिवाय त्यांचं जमणार नाही ना. त्यामुळे विरोधक 35चा दावा करत असले पण आम्ही 45 जागा जिंकणार आहेत. तुमचा इतिहास आहे, अनेक निवडणुकीमध्ये ते यशस्वी झाला. यावेळेस कसा आहे तुमचा विश्वास? कसा विश्वास आहे? मी गेली अनेक वर्ष माझ्या निवडणुका लढतो, माझ्या कार्यकर्त्याच्या निवडणुका लढतो, माझ्या नेतृत्वाच्या प्रचारामध्ये होतो आणि लोकांच्या बोलण्याहून, लोकांच्या वागण्याहून, लोकांच्या चेहऱ्याहून एक अंदाज बांधला आहे आम्ही सगळ्यांनी की मी तर विजयी होणार आहे. पण महाराष्ट्रामध्ये मी त्या ठिकाणी प्रचाराला गेलो त्या ठिकाणचं वातावरण बघितलं. भारतीय जनता पार्टी आणि आमची घटक पक्ष मिळून आम्ही महाराष्ट्रामध्ये 45 जागा जिंकणार आहे. यावेळेस थोडासा प्रचार तुम्हाला तडाखेचा गेला, प्रचारामध्ये संघर्ष करावा लागला असं वाटलं? बिलकुल संघर्ष करावा लागला नाही. मला संघर्षाचं काही कुठं प्रश्न निर्माण झाला नाही. तुम्ही TV9शी बोलताना मागच्या काही दिवसापूर्वी काही फोटो दाखवले होते, विरोधकाकडून तुमचा जाणून बुजून अपप्रचार केला जातो असंही तुम्ही बोलले होते. अपप्रचार नाही, त्यांच्या पायाखालची वाळू घसरली. वाळू घसरल्याच्या नंतर त्यांचेच काही कार्यकर्ते मराठा समाजाच्या टोप्या घालून सभेमध्ये आले. मी त्यांच्याशी चर्चा केली पण 5च मिनिटात त्यांची पोलखोल आम्ही केली की त्याच अगोदर एक दिवस त्यांनी काँग्रेसच्या स्टेजवर भाषणं केले. मी TV9ला सुद्धा दाखवलं ते. त्यांनी भाषणं केले, त्यांनी हार घातले. मग जर काल काँग्रेसच्या स्टेजवर उभं राहून जर भाषणं करत असतील आणि दुसऱ्या दिवशी मराठा समाजाच्या टोप्या घालून आमच्या पुढे येत असतील तर मला असं वाटतं हे आंदोलनासाठी अशी माणसं हे आंदोलनाला बदनाम करण्याचं काम हे करतायत. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. एक शेवटचा प्रश्न घेतो. अपक्ष उमेदवाराचं काही यावेळेस तुम्हाला फरक पडलं का? काय आव्हान असेल बाकी विरोधकांचं? मला सांगता येणार नाही. लोकांचा मूड पक्का आहे की मोदीजीला प्रधानमंत्री करायचं. मग समोर अपक्ष असो की अन्य कोणता पक्ष असो, मोदीजीला प्रधानमंत्री बनायचं. मला मोदीजींना प्रधानमंत्री करायचं असल्याचं दानवे यांनी सांगितलं आहे. आपल्यासोबत हे आहेत, काही काय सांगाल? ऑप्शन झालेलं आहे, साहेब बाहेर निघाले. आम्ही ऑक्शन करून आता मतदान करायला निघालो आणि आम्हाला खूप आमच्या कार्यकर्त्यामध्ये आणि लोकांमध्ये खूप ह्यावेळेस नेहमीपेक्षा जास्त उत्साह होता आणि साहेब चांगल्या मतांनी 4 लाखाच्या मतांनी विजय होतील असा आम्हाला विश्वास. मागच्या अनेक वर्षात तुम्ही दादासोबत आहे, दादासोबत प्रचारामध्ये उतरलात. यावेळेसचा प्रचार कसा राहिला? ह्या वेळेचा प्रचार म्हणजे मागच्यापेक्षा सुद्धा चांगला राहिला. महिलांमध्ये लहान मुलं असतील, मोठे असतील, कार्यकर्ते असतील, इतकं ऊन असून सुद्धा त्यांनी खूप चांगल्या गावागावात जाऊन म्हणजे गल्ली गल्लीत जाऊन आमच्या महिलांनी, कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रचार केला
त्याच्यात तिळमात्र शंका नाही. आणि आम्ही विकास कामं केली, त्यामुळं सगळे लोक आमच्या पाठीशी होते. ताई काय सांगाल, सहकुटुंब देवपाटात देवाची पूजा केली, काय साकडं घातलं सासऱ्यांसाठी? हेच की दादा खूप मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ, 4 लाख मतांनी ते विजयी होतील असंच आम्ही साकडं घातलं. नवीन मतदार आहेत, तरुण तरुणी आहेत, यांना काय मतदानाचा टक्केवारी वाढण्यासाठी काय तुम्ही आव्हान करणार? मी हेच म्हणेल की हा तुमचा हक्क आहे आणि हा लोकशाहीचा उत्सव आहे, तर प्रत्येकाने घराच्या बाहेर पडून मतदान करावं, लवकरात लवकर घराच्या बाहेर पडून मतदान करावं, उन्हाची सुद्धा काळजी घ्यावी. निश्चितच तर हे होतं सगळं रावसाहेब दानवे यांचं कुटुंब. त्यांच्या सुनबाईंनी सांगितलं की प्रत्येक तरुण तरुणींना बाहेर पडून मतदानाचा टक्केवारी वाढण्यासाठी मतदान करावं. कॅमेरामॅन हर्षल निकमसह मी रमेश चेंडके, भोकरदन, जालना. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.